Binding energy. The minimum amount of energy required to free electron from atom is called as binding energy. म्हणजे एखाद्या ॲटममधून एखादा इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी जी कमीत कमी फ्रिक्वेन्सी आपल्याला त्याला द्यावी लागते, एनर्जी त्याला द्यावी लागते, त्या एनर्जीला म्हटलं जातं बाइंडिंग एनर्जी. हीच डेफिनेशन वेगळ्या पद्धतीने the amount of energy by which electron is bounded with nucleus is called as binding energy of electron. म्हणजे ज्या एनर्जीने इलेक्ट्रॉन न्यूक्लियसशी बांधला गेलेला आहे त्या एनर्जीलाही म्हटलं जातं बाइंडिंग एनर्जी. किंवा इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी जेवढी कमीत कमी एनर्जी तुम्हाला त्या इलेक्ट्रॉनला पुरवावी लागते त्या कमीत कमी एनर्जीला बाइंडिंग एनर्जी असं म्हणतात. एक्सायटेशन एनर्जी. The energy required to take an electron from ground state to an excited state is called as excitation energy. What is the meaning? Suppose here is a nucleus, electron present in this first orbit, and you want to take it into the second orbit. To move the electron from ground state to the second orbit, whatever the energy you are supplied to the electron is called as excitation energy. Or initial electron is in second orbit, and you want to take it into third orbit. So to move the electron from second orbit to the third orbit, you must have to supply the energy to the electron. That energy is also called as excitation energy. म्हणजे लोअर ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉनला हायर ऑर्बिटमध्ये नेण्यासाठी तुम्ही जी काही एनर्जी त्या इलेक्ट्रॉनला देणार आहात तिला म्हटलं जातं एक्सायटेशन एनर्जी. Bohr's atomic model have certain limitations. What are those limitations? First, it could not explain the line spectra of atoms other than hydrogen. म्हणजे हायड्रोजनचा लाईन स्पेक्ट्रा आपण पाहिला ज्याच्यामध्ये लेमन सिरीज, बाल्मर सिरीज, पाश्चन सिरीज, ब्रॅकेट सिरीज आणि पिफंड सिरीज येतात. या लाईन स्पेक्ट्रा अदर ॲटमसाठी हा बोर्स मॉडेलमुळे एक्सप्लेन करता येत नाही. नो एक्सप्लेनेशन फॉर द इंटेन्सिटीज ऑफ द इमिशन लाईन्स डिफर फ्रॉम लाईन टू लाईन. आता ज्या काय लाईन्स कलर लाईन्स बाहेर पडणार आहे त्यांची इंटेन्सिटी लाईननुसार बदलत जाते. ही का बदलते? ही इंटेन्सिटी बदल हा बोरला एक्सप्लेन करता आला नाही. इंटेन्सिटी म्हणजे त्याची चमक, तीव्रता ही बदलत जाते. नो थेरॉटिकल ऑन theoretical side also the model was not entirely satisfactory. म्हणजे थेरॉटिकली जर ते मॉडेल दिलं असं ते पूर्णपणे सगळं बरोबर निघत नाही. या तीन मेन लिमिटेशन बोर्स मॉडेलमध्ये होते. नेक्स्ट टॉपिक डी ब्रॉग्लीज एक्सप्लेनेशन. Material particle also shows dual nature. Particle as well as wave. Wave also associated with moving electron. म्हणजे प्रत्येक पार्टिकल जो मोशनमध्ये आहे त्याच्याबरोबर वेव्ह असते हे डी ब्रॉग्लीजने सांगितले. आता इलेक्ट्रॉन हाही पार्टिकल आहे, न्यूक्लियस भोवती हा फिरत असतो आणि हा फिरत असताना या इलेक्ट्रॉन भोवती सुद्धा वेव्ह क्रिएट होत असते. म्हणजे अशा वेव्हच्या रूपामध्ये इलेक्ट्रॉन तिथं फिरत असतो. याने एक रोटेशन पूर्ण केलं म्हणजे त्याचा लेंथ ऑफ ऑर्बिट जो असतो त्या लेंथ ऑफ ऑर्बिट म्हणजेच इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ. त्याच्या वेवलेंथच्या इंटिग्रल मल्टिपल एवढा तो लेंथ ऑफ ऑर्बिट असतं. म्हणजे या सर्कलचा पाथ, सर्क्युलर पाथ आहे म्हणजेच 2πrn आणि विच इज इक्वल टू n लॅम्बडा n. फ्रॉम दॅट लॅम्बडा n इज इक्वल टू 2πrn डिवाइड बाय n, where n takes value 1, 2, 3, first orbit, second orbit, third orbit, etc. De Broglie's wavelength is, so De Broglie's wavelength lambda n is equal to h upon pn, where pn is a linear momentum. ही वेवलेंथ किंवा हा फॉर्म्युला डी ब्रॉग्लीजने दिला आहे आणि हा आपण त्याच्या
वेव्ह नेचरवरून कॅल्क्युलेट केलं. दिस इज अ वेवलेंथ, इट इज ऑल्सो वेवलेंथ. इफ यू इक्वेट बोथ, सो 2 pi rn डिवाइड बाय n इज इक्वल टू h डिवाइड बाय pn. pn इकडे शिफ्ट केला आणि ह्या सगळ्या टर्म इकडे शिफ्ट केल्या, तर pn इज इक्वल टू nh डिवाइड बाय 2 pi rn. It gives you the linear momentum of electron in motion around the nucleus. But the angular momentum of electron in nth orbit is Ln is equal to Pn into Rn. Substitute the value of Pn, Nh divided by 2 pi into Rn Rn get cancelled, which is equal to Nh divided by 2 pi, and which is the second postulate of Bohr's atomic model. So from de Broglie's we have to calculate the second postulate of Bohr's atomic model. Radioactive material. The material which undergo alpha, beta or gamma decay are called radioactive material. म्हणजे असे काही मटेरियल्स आहे की ज्यांच्या न्यूक्लियसमधून अल्फा, बीटा, गॅमा हे रेज बाहेर पडतात, म्हणजेच कमी कमी होत जातात, डीके होतात म्हणजे नष्ट होतात. हे रेज बाहेर गेल्यामुळे ते त्यातून कमी होतात आणि अशा मटेरियलला म्हणलं तर रेडिओ मटेरियल. ज्या वेळेला हे अल्फा, बीटा आणि गॅमा रेज बाहेर पडतात त्यावेळेला त्या ॲटमचं त्या मटेरियलमधून दुसऱ्या ॲटममध्ये कन्व्हर्जन होत असतं. हीच डेफिनेशन वेगळ्या पद्धतीने करतात. मटेरियल थ्रू विच shows spontaneous emission of radiations are called radioactive material. असे मटेरियल की ज्याच्यामधून स्पॉन्टेनियसली काहीतरी रेडिएशन्स बाहेर पडत राहतात. बाहेरून कोणी त्याला धक्का द्यायची याची एनर्जी पुरवायची काही गरज नाही, ॲटोमॅटिक हे रेडिएशन्स बाहेर पडतात. त्या मटेरियलला रेडिओ मटेरियल असं म्हटलं जातं. नंबर ऑफ न्यूक्लाय अंडरगो द डीके पर युनिट टाइम इज proportional to the number of unchanged nuclei present at that time. म्हणजे हे जे काही ॲटमचं एका एलिमेंट्समधून दुसऱ्या एलिमेंटमध्ये कन्व्हर्जन होत जातं, म्हणजे थोडक्यात काही ॲटम्स डीके होत जातात, नष्ट होत जातात, त्या मटेरियलचे हा जो वेग आहे त्यावेळेला तिथं किती ॲटम्स त्याचे एकूण ॲटम प्रेझेंट आहेत त्याच्याशी प्रपोर्शनल असतो. एकूण ॲटम जर जास्त असेल तर हा डीके व्हायचा म्हणजे ॲटम कमी कमी व्हायचा वेग जास्त असतो, आणि जर एकूण ॲटम्स हे कमी असतील तर हा डीकेचा वेग हा स्लो असतो, कमी असतो. दॅट कॅन बी रिटन ॲज dN/dt proportional to minus n inside bracket t, where dN number of nuclei disintegrate or decay, nt number of nuclei present after time t, किती ॲटम प्रेझेंट आहेत हे त्या ठिकाणी. n0 number of nuclei present at a time t is equal to 0. t is equal to 0 असताना म्हणजे सुरुवातीलाच किती ॲटम्स प्रेझेंट होते. आफ्टर टाइम dt out of dn nuclei get decay. nt ॲटमपैकी dt कालावधीनंतर dn एवढे ॲटम नष्ट झाले आणि मग त्याचा फॉर्म्युला लिहिला गेला dN/dt इज इक्वल टू मायनस लॅम्बडा nt. लॅम्बडा is called decay constant. Negative sign indicates that nt is decreasing with time. nt म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स जे आहेत t या कालावधीला प्रेझेंट त्यांची संख्या जसा जसा वेळ जाईल तशी तशी कमी कमी होणार आहे. शिफ्ट dt फ्रॉम LHS टू दी RHS. dN is equal to minus lambda nt into dt. Shift nt to LHS 1 upon nt dN minus lambda dt. Integrating both sides. So we have to change number of atoms from initially present n0, after time t they are nt. So limitation of integration n0 to nt. Limit of integration to the other side, initial time is 0 starting time and after time t. So limit 0 to t integration minus lambda dt. n0 number of nuclei
or atoms present at time t is equal to 0. After integrating, LHS become Ln Nt N0 to Nt. From RHS, lambda is a constant taken outside the integration. So integration dt, shift upper limit in place of Nt, Ln Nt. Now the lower limit in place of Nt, N0. So minus Ln N0 minus lambda. Integration of dt is just t, 0 to t. So using the formula Ln Nt divided by N0 is equal to minus lambda. Again substituting the upper limit, then a lower limit in place of t. Now the t minus lower limit is a 0. So Ln is equal to Nt divided by N0 is equal to minus lambda into t. So to remove the Ln, we take e raised to minus lambda into t, then Ln get removed. So Nt divided by N0 is equal to e raised to minus lambda t. Shift N0 to the other side, Nt is equal to N0 e raised to minus lambda t, called decay law of radioactivity. It's very important. Nt is equal to N0 e raised to minus lambda into t. That means at a time t, Nt atoms are present. Nt एवढे atoms त्या वेळेला त्या रेडिओएक्टिव्ह मटेरियलचे अस्तित्वात असतील. As dN by dt is equal to minus lambda into Nt, shift negative, give the negative sign to the other side, both side. So here is negative, either negative becomes positive. So minus dN by dt, which is equal to lambda Nt. This minus dN by dt is also called activity and it is denoted by AT. So we substitute here. So AT is equal to lambda Nt, but Nt is, we have calculated, Nt is equal to N0 e raised to minus lambda t. Substitute that, AT is equal to lambda N0 e raised to minus lambda t. At a time t is equal to 0. Activity A0 lambda N0 e raised to minus lambda into 0 is a 0. So directly e raised to 0. So e raised to 0 is a 1. So A0 is equal to lambda N0. Shift that, substitute that value of lambda N0 in above equation. So AT is equal to A0 e raised to minus lambda t. SI unit of activity is becquerel, denoted by BQ, and other unit is Curie, denoted by Cr, and a relation between Curie and becquerel, 1 Curie is equal to 3.7 10 raised to 10 becquerel. Becquerel is also called as decay per second. So 1 becquerel is equal to 1 decay per second. Half-life of radioactive material. The time taken for the number of parent radioactive nuclei of the particle species to reduce to the half its value. म्हणजे जेवढे रेडिओएक्टिव्ह एलिमेंट्सचे न्यूक्लिय आहेत त्याचे अर्धे होईपर्यंत जेवढा वेळ लागतो त्या वेळेला आपण म्हणतो हाफ लाईफ ऑफ रेडिओएक्टिव्ह एलिमेंट. समजा 10 न्यूक्लिय असतील तर त्याचे 5 होण्यासाठी म्हणजेच 5 इतर गोष्टीमध्ये रूपांतर होईपर्यंत जेवढा वेळ लागेल त्याला आपण म्हणतो हाफ लाईफ रेडिओएक्टिव्ह किंवा हाफ लाईफ टाइम ऑफ रेडिओएक्टिव्ह एलिमेंट. लेट T1/2 is a half lifetime. N0 number of parents atom. Parents म्हणजे मूळ atom. सुरुवातीला N0. After time T1/2 number of atom remain as N0 divided by 2. म्हणजे किती शिल्लक राहिले? N0 divided by 2. अर्धे शिल्लक राहिले म्हणजेच Nt N0 divided by 2. We know Nt is equal to N0 e raised to minus lambda into T.
Substitute the value of nt and time is half lifetime. Then n0 by 2 is equal to n0 e raised to minus lambda t capital T 1 half. Shift 2 to the RHS. Then shift n0 e raised to minus lambda t 1 half to the LHS. n0 cancel. Denominator e raised to minus lambda t 1 half taken in a numerator, so it becomes positive. Taking log of both sides, so ln e to the base e is equal to log 2 to the base e. This lambda t 1 half comes in for multiply lambda t 1 half log of e to the base e, and this value is nothing but 0.693. So lambda t is equal to 0.693 because log e to the base e is 1. So t1 half is equal to 0.693 divided by lambda. It gives you the half lifetime of radioactive element. If number goes down from n0 to n0 to n0 divided by 2 in a time t1 half, after another time interval t1 half, the number of parent atoms will not go to 0, but it becomes n0 divided by 4. म्हणजे हाफ लाईफ टाईम नंतर काय होतं की n0 मूळ ॲटम असले त्याचे अर्धे होतात n0 डिवाइड बाय 2. मग पुढचा परत t1 हाफ जर घेतला म्हणजे परत पुढचा हाफ लाईफ टाईम घेतला तर हे ॲटम पूर्ण नष्ट व्हायला पाहिजे, पण तसं होत नाही. शिल्लक किती होते n0/2. परत त्याचे फक्त अर्धेच होतात, टोटली 0 होत नाहीत. Average life of radioactive species. Different nuclei of given radioactive species decay at different time. म्हणजे रेडिओ स्पेसीसचे वेगवेगळे जे न्यूक्लिय आहेत ते वेगवेगळ्या डिके होण्यासाठी लागणारा त्यांचा कालावधी वेगवेगळा असतो. मग वेगवेगळ्या कालावधी आहे तर आपल्याला एक्झॅक्ट टायमिंग कळणार नाही. पहिल्या ॲटमला समजा 2 सेकंद लागले तर दुसऱ्याला कदाचित 3 सेकंद लागतील किंवा चौथ्याला 1.5 सेकंद लागतील. मग परफेक्ट टायमिंग तुम्हाला काढायचं असेल तर आपल्याला ॲव्हरेज घेणं गरजेचं आहे. सो वी टेक द ॲव्हरेज लाईफ टाईम डिनोटेड बाय द टाऊ, and tau is equal to 1 upon n0 integration 0 to infinity t lambda n0 e raised to minus lambda t into dt. n0 get cancel, lambda constant taken outside, so integration 0 to lambda t e raised to minus lambda t into dt. Using the formula of a product and solving, we get the value of this total is 1 upon lambda. So tau is equal to 1 upon lambda. Relation between the average life and half life is half life t1 half is equal to tau into ln 2, because we have substitute this 1 half value in the half lifetime equation. Then t1 half is equal to 0.693 into tau. Tau is average time.